शकता आपण त्या समोरच्या गाडीमध्ये संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आहेत. बद्रीभाऊ मोबाईल बंद करा आवाज. तर या ठिकाणी बघतोय आपण संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची गाडी फॉलो करतोय. दिल्लीमध्ये आपण आहोत आणि ह्याच समोरच्या गाडीमध्ये बघू शकतो आपण संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील आता जंतर मंतरच्या दिशेने निघालेले आहेत आणि अगदी काही क्षणात आपण या ठिकाणी पोहोचतोय. पुढच्या 2-3 मिनिटातच आपण जंतर मंतरला पोहोचतोय. मी सर्वांच्या कमेंट्स घेणार आहे, पटापटा लिहा. विठ्ठल बापू काळे, लक्ष्मण शिंदे, कृष्णा जी, राहुल मांडवे, ज्ञानदेव भाई लाइव चालू रखो. और चालू रखता. आप कहां से देख रहे? हे बघू शकता आपण. सर्वांच्या कमेंट्स वाचतोय मी. श्री कदम पाटील, अजय पाटील, दादा हिंदीमध्ये कसे बोलणार? अरे दादांनी चांगल्या चांगल्याचे टांगे पलटी केलेले आहेत, काळजी करू नका. दादा हिंदीत बोलतील, सगळ्या भाषेत जी भाषा समजते त्या भाषेत बोलतात दादा, काही काळजी करू नका. समोरच्याला जी अपेक्षित भाषा आहे त्या भाषेत बोलतात, काही काळजी करू नका. या ठिकाणी आम्ही आता पोहोचतोय जंतर मंतरवरती काही क्षणातच. आणि बऱ्याचशा बांधवांचं म्हणणं आहे की एनसीआरटीचा नकाशाचा मुद्दा दादांनी त्या ठिकाणी मांडावा. कमेंटच्या माध्यमातून सगळ्या बांधवांनी लिहिलेल्या आहेत आपल्या भावना आम्ही दादांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू मित्रांनो. सरदार पटेल मार्गाने आमचा हा प्रवास आता सुरू आहे आणि आपले सिकंदर भाई अत्यंत व्यवस्थितपणे सुखरूपपणे त्यांनी आम्हाला विमानतळावरून जंतर मंतरच्या दिशेने त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. तर मित्रांनो, एक नंबर सुनील थोरात पाटील आमचं काळीज आहे. नक्कीच सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचतोय आणि बघू शकता दादांचे पुन्हा गाड्या पुढे निघतायत. थोडंसं गाड्या मागे पुढे होत आहेत पण आम्ही दादांच्या सोबतच आहोत आणि अगदी पुढच्या ह्या गाडीमध्ये दादा त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि दादांना आम्ही फॉलो करतोय. आपण बघू शकतो आताच या ठिकाणी. तर या ठिकाणी शिर्डी साईबाबा इथून पाहत आहेत. दादा सुरवशे, जय शिवराय. सगळ्यांना जय शिवराय. पांडुरंग गुडान पाटील, जय शिवराय. किती वेळ लागेल? पुढच्या 2-2.5 मिनिटांमध्ये आम्ही जंतर मंतरवरती पोहोचत आहोत मित्रांनो. महाराष्ट्राचा